संभाजी भिडेचं इथं आणायचं नाही कोणी. या आमुषीच्या दिवशी नाटक इथं कशासाठी आणले? हा डुप्लिकेट पण आहे. हे संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं हे दारकऱ्यांचं इथं आणले टोप्या घातलेलं कार्यक्रम. या आमुषीच्या दिवशी इथं आणायचं नाही. आमुषा पौर्णिमेचा विषय मला माहिती आहे. अरे मी सगळं ह्याच्यातला रोज लढतोय 25 वर्ष आम्ही. हे संभाजी भिड्यांचं नाटक आहे. इथं दारकरी येतच आणायचं नाही. तुम्ही करा तुमचं काम. हे नाटक करायला का? रेकॉर्डिंग करायला आलायस का तू? कोण आहे रे तू? मी करतो. उतर खाली. नाही बाहेरचं नाही, वाढीतले सगळे वाढीतले साहेब. याच्यावर वाद खूप होईल. माझ्या गावात ही सुरू करून देणार नाही मी. तुला तुझा पुतळा उभर. नाही पुतळा तुमचा तुम्ही हे करा ना, मला रिसर्च तुम्ही दाखवा की तुमच्या जागेत पुतळा उभा केलेला आहे. जागेचा मालक मी बघेल. जागेचा मालक कोण? शिवाजी महाराज पुतळा. जागेचा मालक कोणाची जागा आहे? पुतळा उचलायला लावायचा का? मॅडम ग्रामपंचायतीची जागा आहे. पुतळा उभा राहायचा का? ग्रामपंचायतीची जागा आहे ना? पीडब्ल्यूडीची हाती त्यांनी यशवंत बाळासाहेब शिंदेनी दिलेली. आता कुणाची जागा नाही? माझी जागा नाही. मी कुठं म्हणतोय माझी? तुम्ही स्वतः म्हणताय माझा पुतळा. वाद नको. मी काय जय श्रीराम साहेब. मी तक्रार दिली सिटीला, सरकारला तक्रार बोलतोय त्यांनी इथं हे करायचं नाही. ही आमुषाला धर आमुषाला नाटक आहे. हे आतंकवादी निर्माण करण्याचा कार्यक्रम नाही साहेब. विषय कसा आहे, आपण काही कोणाला काय वाईट वळण शिकवत नाहीये साहेब. नाही मी यांच्याकडे आहे ना साहेबांकडे ते पत्रिका पण दिलेली आहे. आम्ही काय करणार नाही, आम्ही फक्त श्लोक घेणार आहे. आम्ही काही इथं काही दंगा करायला आलो नाही, कुठल्या पार्टीबद्दल कुठल्या आम्ही प्रचार करायला आलेला नाहीये त्याच्यात. आणि महत्वाचं पुतळा हा कुणाच्या खाजगी जागेमध्ये नाही, या ग्रामपंचायतच्या जागेमध्ये. त्यामुळे हे आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी आम्हाला तरी आम्हाला हे रोखू शकत नाही साहेब. केला घ्यायचा असेल जर कुणी इथे एखादा असेल तर शिवाजी पुतळा मी काढून घेईन. हे त्यांना कळलं. उदबत्ती लावायची, भिडेचं हिंदुत्ववाद त्याचा मोबाईल एक फोन करायला हिंदुत्ववाद त्याला करायचं. हिंदुत्वाचं काम करतो. निश्चित सांगू सांगा. ऐका ना हो दादा साहेब, तुम्ही ऐका ना. तुम्ही निश्चित काय बोलता? आम्हाला आता कळालं, आम्ही आता करायला लागलो. आमचं वय नव्हतं त्यावेळी. आमचं काय